राज्यात 57 ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांवर टांगती तलवार. 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत. अमित शहांना भेटून अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे देणार. दमानिया यांची माहिती. दादांच्या अडचणीत आणखी वाढ. घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील. रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्याने मला टार्गेट केलं. निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केंदवडेकरांचा आरोप. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक विधान. चव्हाणांच्या विधानानं चर्चा नवधाड. 24 तास होऊनही मालवण प्रकरणावर एफआयआर झालेली नाही. पैसे व्यवसायामध्ये होते तर पुरावे सादर करा. शिवसेना आमदार निलेश राणेंचं ट्विट. भाजपने जर 10 वर्षांमध्ये विकास केलाय तर मतासाठी 10,000 वाटण्याची गरज काय? शिंदेच्या सेनेचे माजी आमदार राजन तेली यांचा भाजपवर निशाणा. 50 खोके एकदम ओकेवर भाजपच्याच आमदाराकडून शिक्कामोर्तब. मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता शिल्लक उरली असेल तर आपल्या पक्षाच्या आमदाराच्या आरोपांची चौकशी करावी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. एकनाथ शिंदेचे मंत्री पैशाची बॅग घेऊन बसले होते. एवढा पैसा आला कुठून? चौकशी झाली पाहिजे. संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांच्या निदर्शनास आणून देणार. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अंजली दमानिया यांची मागणी योग्यच. लक्ष्मण हाकेंकडूनही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. माझ्या घराची 100 पोलिसांनी झडती घेतली. मुटकुळेंच्या सांगण्यावरून पोलिसांनी झडती घेतली. संतोष बांगर यांचा आरोप. संतोष बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला. आमच्याकडे 67 पोलीस कार्यरत. बांगर यांच्या घरी 100 पोलीस नेण्याचा प्रश्नच नाही. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांची माहिती. अतिरेक्याप्रमाणे आमदाराच्या घराची झडती घेतात. आमदार पदाचा काही मानसन्मान आहे की नाही? संतोष बांगर यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. हेमंत पाटील यांची माहिती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी नाही तर राजकारणातील रजनीकांत आहेत. हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. आशिष देशमुखांनी खाल्ल्या मिठाला तरी जागावं. मंत्रिपद मिळालं ही काँग्रेसची पुण्याई. आशिष देशमुखांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवारांनी घेतला समाचार. विरोधकांकडून आहे ते घ्या, पण बटण मात्र कमळाचा दाबा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जळगावातील सभेत बोलताना गिरीश महाजनांचं वक्तव्य. तटकरेंनी धृतराष्ट्रासारखी भूमिका बजावून युती तोडली. रायगडच्या पेण नगरपालिका निवडणूक प्रचारामध्ये महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. सांगलीच्या जतमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन कॉलवर जनतेशी संवाद. जतमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. आमदार गोपीचंद पडळकरही होते उपस्थित. आपलं चिन्ह कमळ. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. साताऱ्यामधल्या प्रचार सभेतून शिवेंद्रराजे भोसलेंची घड्याळावर टीका. रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारार्थ शिवेंद्रराजे भोसलेंची सभा पार पडली. त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं. सिडकोच्या 5,000 कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यामध्ये राज्य सरकारकडून चौकशी समितीची स्थापना. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन. अखेर सरकारला समिती स्थापन करावीच लागली. रोहित पवारांचं ट्विट. इतक्या वर्षामध्ये मुक्ताईनगरचा विकास झाला का? भाजपकडे सत्ता होती, विकास केला का? जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाजपवर टीका. भविष्यात काय होणार याचं भाकीत आता करणं योग्य नाही. आमच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मंत्री शंभूराजे देसाईंचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर. पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची युती म्हणजे भविष्याची नांदी असं शशिकांत शिंदे म्हणाले होते. एकमेकांच्या लंका जाळून आनंदानं नांदा. फडणवीस शिंदेंमधील आरोप प्रत्यारोपावरून विजय वडेट्टीवारांचा टोला. तर एक म्हणतो चावी माझ्याकडे आहे, दुसरा म्हणतो मी मालक आहे. तिजोरी काय तुमची वडिलोपार्जित मालमत्ता आहे का? महायुतीमधल्या नेत्यांच्या निधीवरून वडेट्टीवारांची टीका. निधी देणं हा काही पैसे देण्याचा भाग नाही. विकास कामांसाठी निधी दिला जातो. शरद पवारांच्या वक्तव्यावरून शंभूराजे देसाईंची प्रतिक्रिया. मी भिकार शब्द वापरला तर सगळ्यांना राग आला, त्यामुळे आता त्या शहरांना बकाल शहरं म्हणालो. साताऱ्यामधल्या रहिमतपूरमधील प्रचार सभेत अजित पवारांचं स्पष्टीकरण. परळीचा अपमान करणाऱ्यांना निवडणुकीमधून उत्तर देणार. पुन्हा परळीला बदनाम करण्याआधी विचार करतील. माजी मंत्री धनंजय मुंडेंचा विरोधकांना इशारा. नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदेंनी आजपर्यंत किती शहरांचा विकास केला? लाडकी बहीण योजना कोणी एकट्याची नाही. मंत्री माणिकराव कोकाटेंची एकनाथ शिंदेंवर टीका. नंदुरबारमध्ये भाजप निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद वापरणार. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरींची टीका. भाजप निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देत आहे. चौधरींचा हल्लाबोल.
भाजप संस्कारी पक्ष असून साम दाम दंडभेद कधीही वापरत नाही. तळोदामधील भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया. भाजपला तळोदा पालिकेसाठी कोणाचंही आव्हान वाटत नाही. जितेंद्र सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजकारण थांबवेन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं विधान. बारामतीमध्ये 2 जागांवरील निवडणूक पुढे ढकलली. प्रभाग 13ब आणि 17अ वरील निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार पुढे ढकलली. भाजपच्या 2 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाल्यावर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये भाषणाला उभे राहताच अँकरनं दादांचा उल्लेख महाराष्ट्राचा कोहिनूर असा केला. यावर अजित पवारांनी त्यांना फटकारत मी हाडामासाचा माणूस कोहिनूर नाही असं म्हटलंय. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले. विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदानाची मागणी. नाफेड एनसीसीएफच्या स्वस्त कांदा बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये बोगस दिव्यांग दाखले देण्याचं रॅकेट. दलालांमार्फत रॅकेट चालवलं जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचा गंभीर आरोप. मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी. 7 दिवसामध्ये तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा आमदार मुरजी पटेल यांचा इशारा. पुणे विमानतळावर कामाचे तास संपल्यानं उड्डाण करण्यास वैमानिकांचा नकार. त्यामुळे दिल्ली आणि अमृतसर उड्डाण 3 तासांपेक्षा अधिक उशिरानं. प्रवाशांच्या संतापानंतर इतर वैमानिकांचा शोध घेऊन उड्डाण करण्यात आलं. विमानतळावर काही काळ गोंधळाचं वातावरण.